व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री आणि ज्यांच्या जन्माच्या आधीपासून सहकार त्यांच्या घरात आहे असे राधाकिशन विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष घनश्यामभाई अमीर, सतीशजी मराठे, शशिकला जोल्ले, अण्णा जोल्ले, सतीशजी मराठे, उदय जोशीजी, राजश्रीताई पाटील, डॉक्टर संजय होसबट, श्रीमती छाया सैबी आणि रणजित हेताशिराची, या परम आदरणीय आणि शिर्डीच्या साईबाबाच्या पवित्र पदस्पर्शाने पवित्र झालेले अशा या भूमीमध्ये एक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 2025 या ठिकाणी आयोजित केली। मी अनेक सहकार परिषदेला गेलो, परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येने हे सभासद आले, पतसंस्थेचे सभासद आले किंवा सगळ्या मिळून जरी घेतली तरी एवढी मोठी संख्या मी कोणत्याही सहकार परिषदेला पाहिली नाही। काकासाहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी 8 प्रांतातून आणि 8 देशातून या ठिकाणी प्रतिनिधी आलेत। मला हे वाटतं की परराज्यातले प्रतिनिधी येण्याचा आणि परदेशातले प्रतिनिधी येण्याचा हा कदाचित पहिला प्रसंग असावा असं मला वाटतं, आणि तेही पतसंस्थेच्या या कार्यक्रमाला। एकूण खरं म्हणजे या परिषदेमध्ये आपण जे सर्वजण आलात, आपण सगळ्या परिषदा पाहतोय। भारतामध्ये 1904 साली आपला कायदा झाला, सहकार कायदा, पण त्याच्या आधी देखील महाराष्ट्रात सहकार वेगळ्या मार्गाने चालू होता। म्हणजे महादेवजी रानडे यांनी पुरंदरला पहिली बँक म्हणजे 2000च्या म्हणजे 1900च्या आधी हा कायदा तयार व्हायच्या आधी त्यांनी प्रपोजल दिलं होतं, पण त्यावेळच्या इंग्रज सरकारने ते मान्य केलेलं नव्हतं, कायदाच नव्हता। आणि मग ज्यावेळेला आपल्या देशातून वेगळे लोक मागणी करायला लागलेत, त्या संस्था रजिस्टर करा, तुमच्या राज्यामध्ये तुमच्या देशामध्ये सहकार चालतो आणि तुम्ही इथं राज्य करता, इथं येऊन आम्हाला गुलाम केले, मग इथं सहकार संस्था आमच्या का काढू देत नाही, अशा प्रकारचा जवाब देखील काहींनी विचारला। त्यावेळेला हा 1904चा कायदा ब्रिटिश सरकारने केलाय, आणि म्हणून 4 पासून आता पतसंस्थेची किती ताकद आहे, किती ताकद आहे। आपले आता राज्य सहकारी बँक आहे, ही राज्य सहकारी बँक म्हणजे एका पतसंस्थेची उत्पत्ती आहे। विठ्ठलभाई मेहतांचे वडील लल्लूभाई मेहता यांनी पहिल्यांदा मुंबईमध्ये 1905 ला पहिली पतसंस्था काढली, ती 1912 ला तिची बँक केली, आणि त्याच बँकेची पुढे राज्य सहकारी बँक झाली।
राज्य सहकारी बँक म्हणजे आता महाराष्ट्रभर जिचं एक मोठं नाव आहे, मोठ्या त्या ठिकाणी ठेवी कर्ज आहेत, त्या संस्थेची सुरुवात कशात असेल तर ते या पतसंस्थेत आहे. एवढी ताकद पतसंस्थेत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही पाहिले, आम्ही पतसंस्थेच्या झाडाला पाणी घातलंय. पाहिलं ना सगळ्यांनी? पतसंस्थेच्या झाडाला पाणी घातलंय आम्ही सगळ्यांनी. तुम्ही त्या पतसंस्थेच्या झाडाला मन घाला, मन. आम्ही पाणी घातलं, तुम्ही मन घाला. आणि जोपर्यंत तुम्ही मन लावत नाही, मनापासून करत नाही, तोपर्यंत कुठलीही संस्था पुढे जात नसते. ही गोष्ट ध्यानात घ्या. खरं म्हणजे आता भारतीय निरनिराळ्या प्रांतातून मागणी येऊ लागल्यानंतर हे सहकार क्षेत्र झालं. पण सहकार क्षेत्र सुरुवातीला ज्या पवित्र भावनेने, ज्या मोठ्या उद्देशाने गोरगरिबाला त्याचा फायदा होईल अशा आत्मविश्वासाने चालवलंय. आणि सुरुवातीला चालवलंय त्याच्यामुळे आपल्याकडे सगळीकडे पसरलंय. पण मग नंतर आता आपला महाराष्ट्र सहकार क्षेत्रात देशात पहिला होता. आता काय स्थिती आहे महाराष्ट्राची, पतसंस्थांची, बँक